सत्यं परं सत्यं परं गोपालकृष्ण भगवान की जय। यया तिन्ही अवस्था पोटी जिरवी जेगा किरीटी यया ज्ञानासी मिठी देजे वस्तू। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 10 से 4 ओवीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे अवस्था। या तिन्ही अवस्था पोटी जिरवी जेगा किरीटी यया ज्ञानासी मिठी देजे वस्तू। या 3 अवस्था आहेत। कोणत्या 3 अवस्था आहेत? नेमकं 3 अवस्था कोणत्या? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती। या 3 अवस्था आहेत। कशाला काय म्हणावं ते कळावं। वर्णाला वर्ण कशाला म्हणतात, आश्रम कशाला म्हणतात, अवस्था कशाला म्हणतात, हे कळलं म्हणजे बरं। नाही तर मग तुम्ही तसे आमेन्यट बसा मामी काय। थोडंसं लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला की हा विषय नेहमी येतो आपल्याला। अवस्था 3 आहेत: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती। अर्थात या 3 अवस्था ब्रह्माच्या ठिकाणी नाही आहेत। मी त्याला शब्द वापरलाय त्याने, जिरवून जेगा किरीटी। भगवान सांगतायत अर्जुना की या 3 अवस्था ज्यांनी आपल्या पोटात जिरवलेल्या आहेत, म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी 3 अवस्था नाही आहेत। जी अर्जुना जी ब्रह्मवस्तू आहे, वस्तू तिला म्हटलेलं आहे। ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नको आड राना जाऊ झणी। ओळखारे वस्तू सांडारे कल्पना। वस्तू नाम परमात्मा, आत्मा, ब्रह्म। हे जगत मिथ्या आहे। ज्ञानाला सुद्धा नाहीस करणं। अर्थात ज्ञानाला नाहीस केलं की जीव ब्रह्मैव नापरा। तुम्ही म्हणाल ज्ञान राहिलं तर मग कळलंच नाही। जीव हा ब्रह्मरूप आहे असं जर कळलं यथार्थ, तर मग ज्ञान कुठं राहत? ज्ञान राहिलं तर कळलं नाही। ज्ञान व्हावं आणि ते पुन्हा निघून जा। ज्ञान गिळून गावा गोविंद गा। ज्ञान राहता कामा नये।
ज्ञान जर राहिलं तर ते विकृती निर्माण करतं. ज्ञान राहिलं तर अभिमान निर्माण होतो. अभिमान निर्माण झाला की द्वैता राहिलच, भेद कुठे गेला. कारण हे विकार जे आहेत ते भेदात आहेत. मला फार कळतं, मी फार शहाणा, माझं फार पाठांतर आहे, फुकट गेलं सगळं, काही उपयोग नाही. लोकाला डांगोरा पिटवायची गरज नाही. डांगोरा पिटवलं तर कळलंच नाही. असं आहे. कळलं तर पाणी बोलतही नाही आणि बोलूही देत नाही. कळलं तर शाब्दिक ज्ञान नाही. शाब्दिक ज्ञानात बहुतेक जातात सगळेच. अपरोक्षपर्यंत जाणारे क्वचितच असतात. लक्षात घ्या. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोट्यांगणी. लाखात एकही सापडणार नाही अपरोक्षत्वापर्यंत गेलेला. हे सगळे परोक्षातच उड्या मारतात. झाले छाती बडू छाती बडू सांगतात बिचारे, पण परोक्षात आहे, अपरोक्षात नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय कळतं हे परोक्षात आहेत म्हणून? परोक्षात जर नसते, अपरोक्षात गेले असते तर बोललेच नसते. त्याचं बोलायचं कामच नाही आहे. छाती बडवलीच नसते, मीपणा गाजवलाच नसता. म्हणून जिथं मीपणा आहे तिथं कळलं नाही, तिथं परोक्षत्व आहे. यथार्थता नाही आहे, अयथार्थता आहे. आणि म्हणून जीव हा ब्रह्मापेक्षा कधीही वेगळा नाही, एवढंच कळायचंय. आणि कळलं की कळणेपणा जायचा आहे. कळल्यानंतर जो कळतेपणा आहे तो समाप्त झाला पाहिजे, तो राहता कामा नये. म्हणून जीव हा ब्रह्मरूप आहे. आणि जगत कधी झालंच म्हणजे परमार्थ दृष्टीनं, परमार्थ दृष्टीनं जर विचार केला तर जग नावाची वस्तूच नाही आहे. जग नावाची वस्तू, जग झालंच नाही. जे भगवान अर्जुन जेव्हा रडू लागला, रथातून उडी खाली टाकली आणि मग बसला रडत. भगवंतानी विचारलं कशा करता रडतोस रे? अरे तू युद्धाला आला का काय? युद्धाला आल्यावर रडायचं नसतं. रडला तर तू युद्ध करू शकत नाही. संपलं त्याचं अवसान. अर्जुनाने सांगितलं, हे मातुला श्वशुरा पौत्रा हा शाला संबंधन तथा एतान हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य. मला त्रैलोक्याचं राज्य जरी मिळालं तरी हे सगळे माझे नातेवाईक आहेत. मी यांना मारणार नाही. म्हणजे अर्जुनाला सर्व दिसत होतं. नाही तर कसं दिसावं? मग परमार्थतः जगत झालंच नाही. मग भगवान म्हटले, वेड्या, जे झालेच नाही तया लागी तू हृदशी काही. अजातवाद आहे. जे झालेच नाही, जग झालं नाही आहे. मग हे दिसतंय आम्हाला, भ्रम आहे. तो गाढा भ्रम आहे, साधा भ्रम नाही. म्हणून दिसतो. मग आहे काय हे सगळं? हे सगळं दिसणारं चित्र विचित्र विश्व रोज आपण पाहतो. परमात्मा आहे. जग नाही आहे, जग झालंच नाही. पण माणसाला ह्या गोष्टी पटतच नाहीत.
अजातवाद पटत नाही. भोपळा पडला माहिती ना तुम्हाला? अजातवाद. भोपळा पडला नाही माहिती? मग अजातवाद पटना, मग विवर्तवाद सांगितलं. मग म्हणले जाऊ दे, असं पटत नाही ना, मग असावं एक आणि भासावं एक. अजातवादाला दृष्टांत आहेत खपुष्प, स्थाणुपुरुष, वंध्यापुत्र. ही अजातवादाची उदाहरणं आहे. झालंच नाही. आकाशाला फुल कधी नसतंच, वंध्येला मूल झालंच नाही, मग तिला वंद कशाला म्हटलं असतं? झाडाच्या खोडावर भासणारा पुरुष. नाही तर मागा कसं काय? कोण? शशशृंग. बरोबर, राईट. हो हो, सांगण्यात चुकलं झालं. विवर्तवादामध्ये स्थाणुपुरुष, रज्जू सर्प, सुक्ती रजत हे विवर्तवादामध्ये आहे. ते झालंच नाही. आणि हे असावं एक आणि भासावं एक, तरी पटलंच नाही, पटतच नाही. आहे दोरी, भासला सर्प. आहे खांब, भासला पुरुष. आहे शिंप, भासली चांदी किंवा रूप, काय म्हणायचं म्हणा. मग आहे परमात्मा आणि भासतंय जगत, याला म्हणतात विवर्तवाद. जगत नाहीच, याला म्हणतात अजातवाद. तेव्हा भगवान म्हटले, अरे वेड्या, जे झालेच नाही तया लागी तू हृदशी काही. त्याच्याकरता भोपळ्याचा दृष्टांत आहे, पुष्कळ दृष्टांत त्याच्याकरता. तेव्हा मी ब्रह्म आहे, जगत मिथ्या आहे, हे ज्ञान सुद्धा मिथ्या आहे. लक्षात ठेवा. मी ब्रह्म आहे, जगत मिथ्या आहे, हे ज्ञान सुद्धा मिथ्याच आहे. आणि म्हणून शुद्ध ब्रह्मस्वरूपामध्ये ज्ञान संभवत नाही. म्हणून ज्ञानही मिथ्या, ते गेलं पाहिजे. ज्ञान राहिलं तर मिथ्या अभिमान निर्माण होतो. आणि लोकाला सांगून सुद्धा नरकाला जावं लागतं. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, असे प्रकार आहे. म्हणून या ठिकाणी यया तिन्ही अवस्था पोटी झिरवी जेगा किरीटी. ब्रह्माच्या ठिकाणी तिन्ही अवस्था नाही, ना जागृती, ना स्वप्न, ना सुषुप्ती. यया ज्ञानाशी मिठी दे जे वस्तू. म्हणून ब्रह्मस्वरूपामध्ये, शुद्ध ब्रह्मस्वरूपामध्ये ज्ञान संभवत नाही. जसं सूर्याच्या ठिकाणी कधीही अंधार नसतोच. ऐक्याचे एकपण सरे, जेथ आनंद कणही विरे. काहीची नुरोनी पुरे, जे काही गा. ऐक्याचे मुदलपण सरे, भेदाच्या सापेक्ष असलेलं ऐक्य. ऐक्य कशाच्या सापेक्ष? भेदाच्या सापेक्ष आहे ऐक्य. भेदामुळे ऐक्याला महत्व आलं.
भेद नसेल तर मी एकच आहे, मग ऐक्याचा उच्चार करण्याची काय गरज आहे? भेद नसेल तर एकटाच माणूस जर घरात असेल तर बोलायचे कामच नाही ना. अनेक असले की बडबड करतच राहते, काही ना काही बोलतच राहील, आडवं तरी लावेल, वाकडं तरी लावेल. एकटाच असल्या कोणाला भिंतीला लावेल का? मग ऐक्य जिथं आहे, एकपणा, मग एकपणा भेदाच्या सापेक्ष एकपणा आहे. एकपणात बोलायचंच नाही ना, बोलणंच नाही एकपणामध्ये. ऐक्याचा एकपणा हा सुद्धा संपला पाहिजे, कारण भेद आहे तोपर्यंत ऐक्यपणा आहे. भेद संपला की एकपणा संपला. मग एकपणाही राहत नाहीये. लक्षात, जेथ आनंद कण ही विरे, अर्थात विषयापासून प्राप्त होणारा आनंद किंवा आनंदाचा कण असं म्हटले जाईल. विषयापासून प्राप्त होणारा आनंदाचा जो कण आहे, तो कण ज्या आनंदात विरघळून जातो, कण जसं समुद्रामध्ये मिठाचा खडा विरघळून जातो, त्याप्रमाणे विषयापासून होणारा आनंदाचा कण तो सुद्धा विरघळून जातो. कुठं? ब्रह्मानंदामध्ये. ब्रह्मानंदात तो विरघळून जातो. कुठं? तो कण घेऊन बसला. ब्रह्मानंद केवढा आहे, कण किती आहे विषयाचा, आनंदाचा? आनंद तर नाहीच आहे. मग आम्हाला वाटतो तो आनंद वेगळा आहे. विषयामध्ये जो आनंद वाटतो तो आनंद आहे आत्मानंद, ब्रह्मानंद आहे. लक्षात ठेवा. कारण चहा गोड आहे का? चहा गोड आहे? चहा गोड आहे का? मग काय गोड आहे? जिलबी गोड आहे का? हा आहे. तसं विषय जे गोड वाटतात, विषयात जो आनंद वाटतो तो आनंद जसं चहातली गोडी साखरेची आहे, तसं विषयातला जो आनंदाचा कण आहे तो आत्मानंद आहे. आत्मानंद, ब्रह्मानंद आहे. लक्षात. आणि म्हणून विषय विचार जर केला तर ऐक काहीची नुरोनी पुरे जे काही गा. मग ज्या आनंदामध्ये सगळंच काही राहत नाही, विषयाचा कण आनंदाचाही राहत नाही, तो त्यात विरघळून जातो. आणि मग काहीच नुरोनी पुरे जे काही गा. मग जिथं तिथं द्वैत राहत नाही. द्वैत संपल्याशिवाय हे ऐक्य कळत नाही, ब्रह्म कळत नाही, ब्रह्मातला आनंदही कळत नाही. त्या कुत्र्यासारखं. कुत्र्यासारखं काय? तुम्ही कधी ऐकलं नाही ना? नाही. ते हाडूक कुठेतरी केव्हा तरी किती वर्षाचं पडलेलं असतं आणि ते चगळत राहत ते कुत्रं, आणि त्या निब्बर हाडकामुळे त्याची हिरड्या फुटतात आणि त्याच्यातून येतं रक्त. ते जास्त चगळायला लागतं. त्याला बिचारायला काय कळतं? कुत्रं आहे ते. त्याला असं वाटतं की हे रक्त हाडकाचंच आहे म्हणून ते चगळत राहत. आलं लक्षामध्ये?
तसा प्रकार आहे माणसाचा. विषयात आनंद नाही आहे, पण तो विषयात आनंद मांडल्या जात. कोणी दिला मोबाईल? दिला? शस्त्रात खेळायला येते का? कशाला ये ठेवून? विषय कसा चालला त्याचं डिस्टर्ब होतं, लक्ष तिकडे जातं. तुम्हाला काही त्याचं वाटत नाही, तो भाग सोडून द्या. काय म्हणून ब्रह्मस्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत राहत, त्याचं नाव ब्रह्मस्वरूप आहे. द्वैत राहिलं तर त्याला प्रपंच म्हणतात, आणि द्वैत संपलं तर त्याला ब्रह्मस्वरूप म्हणतात. आणि ते ब्रह्मस्वरूप आपली स्वरूप आहे. ब्रह्म आपण आहोत हे कळावं झालं. आणि कळून सुद्धा कळतेपणा जावा. नवरा नवरी म्हणतो की आपण कधी? नवरा नवरी कधी? आता आता म्हातारा म्हातारी बरोबर, म्हणजे खोटं बोलतोय काही. नवरा नवरी हा प्रकार नाही, ती अवस्था संपली, ती अवस्था नाही आता लक्षात ठेवा. म्हणून कोणी बोलतही ही आमची नवरी, ही आमची नवरी, हा माझा नवरा, हा माझा, असं म्हणतो कोणी नाही. तशी अवस्था आहे द्वैत अवस्था. तोपर्यंत आम्हाला प्रपंच दिसतो. हा माझा संसार, हे माझी पोरं बाळ, हे माझे घरदार, कुठपर्यंत? जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. कळलं की काहीच माझं नाहीये, मी फक्त परमात्मा आहे. आणि तो व्यापक परमात्मा हे लक्षात ठेवा. मी कसा आहे? तो व्यापक परमात्मा. बंद ठेवून बघा. मोबाईल नेहमी घरी ठेवून यायचं, इथं आणायचं नाही मोबाईल. आलं लक्षामध्ये? त्याच्या पोरीला बोललो, ते ब्रह्मी ऐक्यपणे द्वैत जिथं उरत नाही ती आहे ब्रह्मस्वरूपता, ते आहे तत्व. द्वैत उरू नये. द्वैत उरलं तर परमात्मा आणि आपण वेगळे आहोत. मग परमार्थ कळालाच नाही. कळाला की द्वैत शिल्लक राहत, सगळं ब्रह्मच आहे. ते ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होणी असणे, ते का क्रमेची करुण नेणे तेणे पाविजे पै. ते ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होणी असणे. परंतु जीवानं काय करावं? जीवानं काही करायचंच नसतं. जीवाने काहीच करायचं नाही. का करायचं काय? तुम्ही काही करता का? तुम्ही काही करता का? हा प्रश्न आहे माझा. होत असतं. करायचं काही? जीवाने काहीच करायचं नाही. जीवाने करायचं नाही असं नाही. करायचं काय? करायचं ब्रह्मरूप होण्याचा अभ्यास करायचा. ब्रह्मरूप होण्याचा
म्हणजे तुम्ही म्हणले जीव तर ब्रह्मरूपच आहे, ब्रह्मरूप आहे, पण तो पडदा जाण्याकरता अभ्यास आहे. जो अज्ञानाचा भ्रमाचा पडदा आहे तो जाणं फार महत्वाचं. नाही तर ब्रह्म असून काय करायचं, ब्रह्म असून काय करायचं, त्याचा काही उपयोग होतो नाही होत. आपल्या भारत देशामध्ये असं कुठल्याच देशात नाही. 13,780 प्युअर सोन्याची मंदिरं आहेत. मंदिरं, देव नाही म्हणत मी, देव कशाचा असेल ते नंतर बघू आपण. किती आहेत? 13,000. फक्त बघायचं, नमस्कार करायचं आणि यायचं. तिथून एखादी वीट आणायची, त्याचा काही उपयोग नाही. ते सोरटे सोमनाथ सोन्याचं मंदिर होतं. त्या कोण गजनीचा कोण होता तो, त्याने किती दिवस ते चाललं होतं काम, त्याला शेवटी जमलंच नाही. त्याला काय ते खोदायचं आणि न्यायचं. यांनी पुष्कळ विध्वंस केला, तरी पण अजूनही 13,780 अशी मंदिरे सोन्याची. एवढा श्रीमंत देश आहे. आहे आहे म्हणण्यावर सांगतो आहे. तसं आपण ब्रह्म आहोत, पण कळलं नाही. कळायला पाहिजे ना. ती ब्रह्मी ऐक्यपणे, याचं काय सांगतो, ब्रह्मची होणे असणे, ऐक्य ज्ञानाने ब्रह्म होणं हा महत्वाचा भाग आहे. ब्रह्म जरी आपण असलो तरी ऐक्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण ब्रह्म आहोत हे कळत नाही. आणि ब्रह्म असून सुद्धा जन्म मरणाचं दुःख भोगल्याशिवाय राहत नाही. का? भेद गेला नाही आणि यथार्थ कळाला नसतं. आहे म्हणले. या नगरच्या भूमीमध्ये अफाट धन आहे. काय करते असून आपलं काही उपयोग त्याचा नाही. आहे जर एवढंच. तसं ब्रह्म आहे एवढंच. पण मी ब्रह्म आहे हे यथार्थ कळत हो नाहीये. लक्षात, यथार्थ कळत नाही. प्रत्येकाच्या जुन्या घराच्या खाली धन आहे. पाडू नका कोणी. या नगर शहरामध्ये, नगर शहरासारखं धन कुठंच नाही, हे लक्षात ठेवा. पण माहिती आहे का काही उपयोग, उपयोग आहे त्याचा काही. तर तुम्ही ब्रह्म आहात. चाल का कळाले का मिळाले तर तो आनंद मिळतोय नाही. यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय तो आनंद मिळत हो नाहीये. लक्षात. म्हणून ते ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होणी असणे. ब्रह्माच्या ऐक्यामध्ये, ऐक्यबोधाने ब्रह्म होणं, ब्रह्म होणं वेगळं आणि असणं वेगळं. आपण आहोत पण ब्रह्म झालो नाही. त्याच्याकरता ज्ञान, ज्ञानाकरता अभ्यास. अभ्यासाशिवाय ते कळत नाहीये. आणि आपला ना अभ्यासाचा 36चा आकडा. का? आपल्याला वेळ नाही ना. वेळ कुठे आहे का जवळ?
वेळ काढायचा. आता कशाचा वेळ काढता? वाट्यावर गेल्या वेळ निघलाय काय शहाणपण आहे. वाट्यावर गेल्यावर वाट्यावर जाते का काय? कणी येतात. वेळ आहे का? नाहीये लक्षात. म्हणून अभ्यासाकरता वेळ पाहिजे. पण आपल्याला संसाराचा धंदा जन्मावरी गेला. मंद अधिकारी जरी असला तरी त्याला क्रमाक्रमाने पात्र प्राप्त होत अभ्यासाने. मंद अधिकारी असेल तर तो प्रयत्न करत राहत, तो प्रयत्न सोडत नाही. आणि आज ना उद्या त्या मंद अधिकाराला सुद्धा ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाल्याशिवाय राहत हो नाहीये लक्षात. त्याला दृष्टांत दिला. भुकेली आपाशी ओगरिले षडरसी तो तृप्ती प्रतिग्राशी लाहे जेवी. भूक लागलेली माणसाला त्याच्याजवळ षडरस वाढलेले आहेत. षडरस तुम्हाला माहिती आहे का? भक्ष्य वेगळा पदार्थ आहे, भोज्य वेगळा पदार्थ आहे, चोष्य लेह्य चाटणे, खाद्य आणि पेय असे 6 प्रकारचे पदार्थ आहेत. त्याला षडरस म्हणतात. हे षडरस भुकेली आपाशी ओगरिले षडरसी. त्याला अशा प्रकारे षडरसाचं भोजन वाढलेलं आहे. तो तृप्ती प्रतिग्राशी लाहे. वाढल्याबरोबर तो तृप्त होत नाही आहे. वाढल्यानंतर जसे जसे तो घास घेईल तशी तशी हळूहळू त्याला तृप्ती होईल. पुष्कळ वाढले 10-5 लाडू खात नाही कोणी आता. एक खायची पंचायत डायबिटीसमुळे. तेव्हा जिलबीचा वेळा वाढला तसाच पात्रावर राहत. ज्यांना जेवणाचं दिलं ना उक्त त्याला फार फायद्यात पडतो. पण अलीकडे गोड कोणी खातच नाही. बहुतेक डायबिटीस असतो आणि काही भीतीनं खात नाहीत. काय आहे षडरस, पण ते पात्र पाहिलं की पोट भरलं त्याला उठले असं होतं का? नाही. प्रत्येक घास जसा तुम्ही घेत राहाल तशी 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 तृप्ती वाढत जाईल लक्षात घ्या. काय तो तृप्ती प्रतिग्राशी लाहे जेवी. प्रत्येक घासाला त्याला तृप्ती होत जाते आणि जेवण पूर्ण झाल्यावर मग त्याला समाधान भोजनाचं प्राप्त होतं. पुन्हा करण्याची इच्छा. घ्या ना एक गुलाबजाम. तो म्हणतो नाही. आता जर घेतला तर वेगळं होईल. मग कळ लक्षात आलं का? तृप्ती दृष्टांत दिलाय तसा तैसा वैराग्याचा ओलावा असो. अशा प्रकारे आपण अद्वैत तत्वज्ञानाचा विचार चाललेला आहे. जीव ब्रह्मरूप कसा आहे, जीवाला का कळेना वगैरे हा विषय चालला आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा. विश्वात्मके